परभणीच्या वैद्यकीय क्षेत्रातील दीपक मालवला डॉक्टर प्रकाश डाके यांचे निधन। परभणी। आपल्या सेवाभावी वृत्तीने आणि वैद्यकीय कौशल्याने परभणी जिल्ह्यातील रुग्णसेवा 40 वर्षांहून अधिक काळ समृद्ध करणारे सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रकाश डाके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या निधनाने परभणीच्या वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून एका खऱ्या मार्गदर्शकाला जिल्हा मुकला आहे। रुग्णसेवेचा ऋषियांत। डॉक्टर डाके सरांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे तर सामान्यांचा आधारवड म्हणून काम केले। अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून सेवा बजावताना त्यांनी शासकीय रुग्णालयातील सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले। निवृत्तीनंतरही त्यांचा जनसंपर्क दांडगा होता। केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींना त्यांनी नेहमीच खंबीर साथ दिली। तरुण डॉक्टरांसाठी ते सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले। सर्वसमावेशक व्यक्तिमत्व। डॉक्टर डाके सर हे केवळ आजारांवर उपचार करणारे डॉक्टर नव्हते, तर ते समाजाच्या वेदना जाणणारे संवेदनशील व्यक्तिमत्व होते। डॉक्टर आंबेडकर नगर परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग होता। त्यांच्या जाण्याने परभणीच्या सामाजिक चळवळीतील एक हक्काचा आवाज हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे। आज अंत्ययात्रा। डॉक्टर प्रकाश डाके यांच्या पार्थिवावर आज मार्च 24 रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या डॉक्टर आंबेडकर नगर येथील निवासस्थानावरून निघणार असून ITI कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील। त्यांच्या पश्चात मोठा परिवार आणि दांडगा मित्रपरिवार असून सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे।